नमस्कार. तुम्ही आजच्या या स्पर्धेसाठी मला जज म्हणून बोलवलं त्याबद्दल प्रथमतः तुम्हा सगळ्यांची मी आभारी आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की जज म्हणून आल्यानंतर थोडंसं प्रेशर येतं की एखाद्याचं बरोबर आपण मूल्यांकन करू की नाही. पण इथे तसा काहीच प्रश्न आला नाही कारण इथली थीमच खूप छान होती हो. त्यासाठी आयोजकांचे विशेष आभार. या थीम मध्ये खाद्यपदार्थांमध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी ऍड करायच्या होत्या. जसं की तुम्ही कुठल्याही गोष्टीचं रियूज करून एक छान पदार्थ करून दाखवा. त्यानंतर एक पौष्टिक पदार्थ आणि एक गोड छान दिसणारा पदार्थ. या सगळ्याच गोष्टी ना खूप युनिक आणि वेगळ्या वेगळ्या. त्याच्यामुळे जज करताना फारसा त्रास झालाच नाही. आणि इथले स्पर्धक सुद्धा फार गुणीवर का. मग आता वेळ आली आहे कौतुकाची. तर आजचा रिझल्ट मी डिक्लेअर करते. आपल्याकडे क्रमांक दिले गेले होते आणि स्पर्धकांना त्या क्रमांकानुसारच आपण निवड करून नंतर बक्षीस जाहीर करणार आहोत. तर आजच्या या स्पर्धेच्या आपल्या विजेत्या आहेत स्पर्धक क्रमांक 10. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. हो नक्कीच तुमचं खूपच कौतुक आहे कारण खरोखर तुमच्या या डिशेस आहेत ना खूप वेगळ्या आहेत. म्हणजे आता मी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते, तुम्ही ही जी चिवड्याची पौष्टिक डिश बनवली आहे याचे इन्ग्रेडियंट्स जेव्हा मला कळले ना तेव्हा मलाही खूप आश्चर्य वाटलं. याच्यामध्ये राजगिरा आहे, याच्यामध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे, परत त्याच्यामध्ये अगदी तांदूळ सुद्धा म्हणजे पोहे आहेत. म्हणजे हा चिवडा खाल्ला ना की जणू काय आपण भाकरी सुद्धा खातोय, भात सुद्धा खातोय आणि प्लस खूप यमी आहे बरं का, एकदम पौष्टिक. त्यानंतर तुमचा दुसरा पदार्थ तो मला विशेष आवडला. म्हणजे कसं आहे, खवय्ये म्हणून वडापाव ही गोष्ट सगळ्यांनाच आवडते, पण वडापावचा खाकरा खूपच युनिक पदार्थ आहे. आणि विशेष म्हणजे हा रियूज या संकल्पनेखाली आलाय. आता रियूज काय ते सांगते. आपल्याकडे जर पोळीचं पीठ उरलं असेल ना, कधी कधी होतं असं, आपण कणिक मळतो आणि पीठ उरलेलं असतं, मग त्यावेळेला पटकन हा खाकरा आपण करू शकतो. मॅडमनीच मला एक्सप्लेन केलंय, बरोबर ना मॅडम? तर मी सगळ्यांना म्हणून सांगते, ही जी वरती त्यांनी कोटिंग वापरली आहे ना, ही आपल्या वडापावच्या चटणीची आहे बरं का. आणि तेच कणिक, वडापावची चटणी, झाला मस्त युनिक पदार्थ. आणि वडापाव काय सगळ्यांनाच आवडतो. त्यानंतर त्यांचा हा छान गोड आणि स्वीट आणि दिसायलाही अगदी सुंदर पदार्थ, बंगाली मिठाईची रेसिपी. मॅडम मी ही रेसिपी नक्की करून बघणार. किती सुंदर दिसतेय ना. संपूया नंतर. तर आजच्या आपल्या विनरचं खरोखर मनापासून अभिनंदन. मॅडम परत एकदा तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.